हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर घरच्या घरी केकचा स्पॉन्ज कसा करायचा तेही घरच्या साहित्याचा वापर करून याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान असा मऊ लुसलुशीत एकदम स्पॉन्ज असा तयार झालेला आहे आणि तोही घरच्या साहित्याचा वापर करून. तर चला मी तुम्हाला याची रेसिपी शेअर करते. आणि ज्ञानमुठे या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला देखील क्लिक करा. तर मी इथे पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मिल्क पावडर आणि थोडंसं तेल लागणार आहे आपल्याला. तर खूप कमी साहित्यात हा स्पॉन्ज तयार होतो. तर ह्याच कपाने आपण मी 2 कप मैदा घेणार आहे. तसा मला अंदाजेच केक बनवायचा होता, पण 1-1.5 kgचा केक बनवायचा होता. तर ह्या चमच्याने आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घेणार आहोत. तर तुम्ही टेबल स्पून किंवा टीस्पूनचा वापर देखील करू शकता. तर ह्या कपाने मी 2 कप इथं मैदा घेतलेला आहे. मैदा तुम्ही चाळून देखील घेऊ शकता, पण मी आधी चाळून घेतला होता त्यामुळं काही चाळून घेत नाही आता. तसं पण आता सगळं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. त्यामुळं आता मिल्क पावडर घेते आणि जेवढीच मिल्क पावडर घेतली तेवढीच तुम्ही साखर घ्यायची. तर मिल्क पॅकेटच्या मला 3 पॅकेट लागले, जे की 10-10 रुपयेवाले मिळतात. तर मी हे 3 पॅकेट घेतलेले आहेत. तुम्ही जेवढी पिठी साखर घेणार तेवढे मिल्क पावडर घेऊ शकता. हे बघू शकता मी थोडीशी जास्त पिठी साखरचा वापर केलेला आहे, पण जेवढी मिल्क पावडर घेतली होती त्याच कपाने मी इथं पिठी साखर टाकून घेतलेली आहे. आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेते. आता 1 चमचा मोठा जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकत आहे आणि 1 चमच्याला थोडंसं कमी बेकिंग सोड्याचा इथं वापर करणार आहे. तर तुम्ही जर टीस्पून किंवा हाफ टीस्पून आणि टीस्पूनचा जर वापर केला तर 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोड्याचा वापर इथं करायचा. आणि चमच्याचाच वापर केला की जेणेकरून सगळ्यांना समजेल की चमच्यामध्ये किती बेकिंग पावडर आणि किती बेकिंग सोडा येतो. तर याला सगळं असं मिक्स करून घेते. तुम्ही याला मिक्सरमध्ये पण फिरवून घ्या. मिक्सरमध्ये फिरवला तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, पण या जे प्रीमिक्स बनवलं असतं ना त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आणि तुमच्याकडे जर व्हॅनिला पावडर असेल तर ते देखील टाकू शकता, पण माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स आहे आणि हा बेक मी आत्ताच म्हणजे केक बनवणार होते त्यामुळं मग मी व्हॅनिला पावडर ॲड नाही केली. तुम्हाला जर प्रीमिक्स जर स्टोअर करायचा असेल 15 दिवसासाठी, महिन्यासाठी, तर तुम्ही यात व्हॅनिला पावडर देखील यूज करू शकता. तर मी इथं व्हॅनिला पावडर नाही यूज करणार, मी याच्यात इसेन्स यूज करणार आहे. त्यामुळं मी आता याला मिक्स करून घेते. आणि तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर असेल तर 1-2 चमचे ते देखील तुम्ही टाकू शकता, जेणेकरून आपल्या ज्या प्रीमिक्सला आहे ना कलर छान येतो. तर हे सगळं मी आता ताटात काढून घेते आणि एका चाळणीने याला चाळून घेते आणि मिक्सरमध्ये फिरवायचं, जेणेकरून जे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असतो ते सगळीकडे मिसळलं जातं आणि प्रीमिक्स पण खूप छान असं बारीक तयार होतं. तर मी याला मिक्सरमध्ये फिरवलं होतं, पण तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. तर अगदी घरच्या घरी तुम्ही कमी साहित्यात होममेड प्रीमिक्स बनवू शकता. आता मला तर मार्केटमधलं प्रीमिक्स काही इथं केरळमध्ये अवेलेबल झालं नाही, भेटलं नाही आणि त्या ताईंना पण केक संध्याकाळपर्यंत पाहिजे होता. तर मग मी ह्याच घरच्या साहित्यातून केकचा बेस बनवला होता. जास्त म्हणजे बेकरीसारखा पण स्पॉन्जी होत नाही, पण खूप छान होतो. आणि म्हणजे होममेड केलेला असतो आपण, त्याचं खूप छान वाटतं. की खूप जास्त सोड्याचा वापर केला जातो जो खूप स्पॉन्जी केक असतो किंवा खूप फ्लफी असतो, तर त्याच्यात जास्त एक्स्ट्रा सोड्याचा वापर केलेला जातो, त्यामुळं तो तसा बनतो. पण खूप छान स्पॉन्ज तयार झाला होता. तर आता मी हे प्रीमिक्स सगळं चाळून घेतलेलं आहे एका चाळणीने. यात ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, जेणेकरून त्या प्रीमिक्सला छान चव येते. आणि आता याला मिक्स करून घेते. तर हे आपलं होममेड प्रीमिक्स तयार आहे. तर हे प्रीमिक्स असन अर्धा kgचं आणि अर्धा kg प्रीमिक्स किंवा अर्धा kg व्हिपिंग क्रीम वापरून मला बनवायचा होता 1 kgचा केक. तर मला इथं 1 kgचा केक बनवायचा होता. हे बघू शकता तुम्ही, एकदम मार्केटमध्ये जसं मिळतं ना तसंच होममेड इथं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर आता आपण याचा केक स्पॉन्ज बनवून घेऊयात. तर मी
याचं बॅटर बनवण्याच्या आधी गॅसवर एक कढईमध्ये प्रीहीट करायला ठेवली होती, एक वाटी आणि मीठ टाकून. मी दरवेळेस केक याच्यातच प्रीहीट करत असते. तुमच्याकडे कुकर वगैरे असेल कढई तर ते देखील तुम्ही वापर करू शकता. तर आता मी याचा सगळा म्हणजे आता ताजं प्रीमिक्स बनवून आता ताजाच बेस बनवणार आहे. तर मी याच्यात थोडेसे व्हॅनिला एसेन्सचे थेंब टाकून घेते, जेणेकरून त्या बेसला एक फ्लेवरिंग छान येतो. आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते. तर याचं आपल्याला केकला पाहिजे असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून मिक्स करत राहायचं आहे. तर थोडं पाणी टाकून याचं असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. हे बघू शकता मी इथे याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे. एकदम असं म्हणजे केकला जसं बॅटर पाहिजे असतं, थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे यात मी अजून पाणी ॲड करते आणि याला मिक्स करून घेते. तर घरी जर आपण प्रीमिक्स बनवलं ना, त्याला आधी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. ते खूप मेन आहे. जर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून नाही घेतलं तर केक फुगणार नाही. कारण जे बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असतं ना, ते सगळीकडे मिक्स होतं आणि केक एक चांगला स्पॉन्ज बनतो. तर ही प्रोसेस मेन आहे त्यात. तर आता मी हे बॅटर बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे बनवून. तर आता यात आपल्याला ना ऑइल ॲड करायचं आहे. तर 1 कप मैदा घेतला होता. तर 1 कप मैद्यासाठी ना 4 टेबलस्पून तेल लागतं. तर मी याला 8 टेबलस्पून तेल टाकणार आहे. टेबलस्पून म्हणजे छोटा चमच्यासारखा टेबलस्पून असतो एक. तुम्हाला दाखवतेच पुढं. हे बघू शकता माझ्या हातात आहे तोच. आता मी हे 1 कप असला तर 1 कप 120 ml चा जर 1 कप असला तर त्याला 4 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि टेबलस्पूनमध्ये एवढं थोडं तेल बसतं हे बघू शकता. तर आता मी इथं 8 टेबलस्पूनचा वापर करणार आहे. कारण तेलाचं जर मेजरमेंट परफेक्ट असलं ना, केक देखील खूप छान होतो. म्हणजे कधी असं पण होतं की आपण विकतचं प्रीमिक्स आणतो आणि त्याचा केक असा स्पॉन्जी बनत नाही. ते हेच असतं की आपल्याला तेल कोणत्या स्टेपमध्ये टाकायचं आहे. पूर्ण प्रीमिक्स मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये तेल ॲड करायचं असतं. आपण कधी काय करतो, प्रीमिक्समध्ये आधीच तेल ॲड करतो आणि मग मिक्स करतो. मग त्यात गिंठुळ्या होतात. मग तो केक म्हणावा असा स्पॉन्जी बनत नाही, फ्लफी होत नाही. तर ते कारण हेच असतं की तेल सगळं बॅटर एकदम असं फेटलं गेलं ना एकसारखं, त्यानंतर आपल्याला तेल ॲड करायचं असतं आणि मस्त असं तेल मिक्स करून घ्यायचं. तर मी आता एका केक टेनला ना मैद्याने डस्टिंग पण करून घेतलेलं होतं. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. तर हे आता पूर्ण बॅटर असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता केरळामध्ये ना मी खूप सारे दुकान फिरले, पण मला काय असं म्हणावं असं प्रीमिक्स भेटलं नाही. श्रीषाच्या बड्डेला पण मी प्रीमिक्स घेऊन आले होते, त्याचा देखील केक एवढा म्हणावा असा स्पॉन्जी झालेला नाही. त्यामुळं तेव्हापासून मी घरी स्पॉन्ज बनवते. हे बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे. तर आता याला ना मी केक टेनमध्ये काढून घेते आणि मी आधीच कढई प्रीहीट करायला ठेवली होती. कारण केक बनवायच्या वेळेस आधीच आपल्याला कढई प्रीहीट करावं लागते, तेव्हाच केक चांगला स्पॉन्जी बनतो. जेव्हा मी केक बनायला घेतला होता, म्हणजे जेव्हा बॅटर मिक्स करायला घेतलं होतं, तेव्हाच कढई म्हणजे 15 ते 10 मिनटं आधीच प्रीहीट झाली पाहिजे कढई. एकदम कमी गॅसवर हा केक आपल्याला 30 मिनटासाठी किंवा म्हणजे 30 मिनटाच्या नंतर एकदा टूथपिक टाकून चेक करायचा. जर टूथपिक क्लीन आली तर आहे, नाही तर अजून 5-10 मिनटं याला बेक करायचा. तर हे बघू शकता सगळं बॅटर मी टाकून घेतलंय आणि शक्यतो स्पॅच्युलाच घ्यायचा, जेणेकरून जे काही बाउलमध्ये एक्स्ट्रा बॅटर असतं ते आपल्याला अगदी स्पॅच्युलाने काढता येतं. तर आता हे बॅटर मी सगळं काढून घेतलंय केक टेनमध्ये आणि आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता केक टेनला ना थोडंसं टॅप करून घ्यायचं, कारण त्याच्यात जे एक्स्ट्रा हवा किंवा बबल्स असतात ते निघून जातात. हे बघू शकता एकदम असे थोडे बबल्स दिसतात. त्यामुळं केक बेक करायच्या आधी थोडासा टॅप करायचा आणि मग कढईमध्ये प्रीहीट करायला ठेवून द्यायचा. तर बेक होतोय तोपर्यंत मी इथं क्रीम व्हीप करायला घेते, कारण तोपर्यंत मग क्रीम पण व्हीप होईल आणि व्हीप झाल्याच्या नंतर पण त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळं क्रीम थोडीशी सेट होईल, कारण इथं गरमीमुळं ना लवकर मेल्ट होते क्रीम, त्यामुळं खूप प्रॉब्लेम येतो. तर आता मी बीटरनी याला फेटून घेते आणि आता क्रीम व्हीप करून घेते.
तर ही 1 kg क्रीम होती आणि केक पण मला जास्त मोठा बनवायचा होता, त्या म्हणजे जास्त मोठा पण नाही, पण मी तर तेवढ्या क्रीमचा वापर करून घेतला, कारण ती राहिली तरी मग नंतर मी केक सेकंड कधी बनवून माहीत नव्हते, त्यामुळे मग मी इथं सगळी क्रीम अशी व्हीप करायला घेतली होती. तर इथं बघू शकता 15 मिनिटाच्या नंतर माझी क्रीम अशी चांगली व्हीप करून घेतली होती. तर मी इथं बीटरचा वापर केला होता आणि क्रीम व्हीप करण्यासाठी बीटरचाच वापर केला जातो. तर तुमच्याकडे जे कोणत्या कंपनीचं बीटर अवेलेबल असेल त्याने तुम्ही ही क्रीम फिटून घेऊ शकता किंवा व्हीप करू शकता याला. तर हे बघू शकता खूप छान अशी क्रीम व्हीप होऊन जाते आणि मला हे बीटर खूप आवडतं. जेव्हा मी मुंबईत होते ना तेव्हा मी हे घेतलं होतं. तर इथं आपली क्रीम अशी व्हीप करून झाली होती. तर आता मी याला फ्रीजमध्ये ठेवून देते, तोपर्यंत आपण बघूयात केक शिजलाय की नाही. तर खरंच खूप छान स्पॉन्ज बनून तयार झाला होता. हे बघू शकता तुम्ही किती फुगलाय तो. आता मी टूथपिक टाकून चेक करते, तर एकदम क्लीन आली आहे टूथपिक. आणि आता आपण याला थोडासा थंड करून घेतला आहे मी 10 ते 15 मिनटं. जास्त थंड नाही केला कारण मला एवढा टाईम पण नाही आहे, संध्याकाळी केक द्यायचा आहे त्यांना. तर त्यामुळं तर हे बघू शकता एकदम अल्लद निघला आहे, कुठं पण अजिबात चिकटला नाही. आणि तुम्ही बघू शकता हा स्पॉन्ज किती सुंदर बनला आहे. पण बेकरीसारखाही लई जास्त एक्स्ट्रा स्पॉन्जी नाही होत, पण खरंच खूप छान होतो आणि त्याची टेस्ट पण खरंच खूप छान लागते. तर होममेड केलेला असतो त्यामुळं असं भारी वाटतं. तर हे बघू शकता मी कट केल्याच्या नंतर मी एका व्हिडिओमध्ये माझ्या पाठीमागं मी चॉकलेट स्पॉन्ज कसा बनवायचा हे तुमच्याबरोबर शेअर केलं होतं. तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की धाग्यांनी केकची लेअरिंग कट कशी करायची. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. तर आता मी काही लेअरिंग कट केलेला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला नाही. तर हे बघू शकता आतमधून पण स्पॉन्जला भरपूर अशी जाळी आलेली होती. तर मला आता गुलाबजाम केक बनवायचा होता, तर त्यामुळं मग मी त्यामध्ये गुलाबजामुचा पाक घालणार होते. तुम्हाला जर वेगवेगळे फ्लेवरिंग पॅनॅपलचा असेल तर पॅनॅपल सिरप ॲड करू शकता. नॉर्मल केक असेल तर आपलं शुगर सिरपचा देखील वापर करू शकता. स्ट्रॉबेरी फ्लेवर जसं फ्लेवरिंग असेल तसं तुम्ही या केकच्यामध्ये ॲड करू शकतात. चोको चिप्स टाकू शकतात. तर मी आता हा गुलाबजाम केक बनवणार होते, तर त्यामुळं मग मी इथं पाक टाकून घेतला गुलाबजामचा. आता तुम्ही पाक टाकल्याच्या नंतर यामध्ये गुलाबजाम वगैरे ॲड करू शकता किंवा जे रसमलाईचा फ्लेवर असतो रसमलाई देखील ॲड करू शकता. पण मला जास्त केकची हाईट नको होती, कारण तो केक ना न्यायला खूप प्रॉब्लेम आला असता त्यामुळं. तर मग मी इथे क्रीम टाकून घेतली आणि दुसऱ्या टप्प्यात जेव्हा मी टाकलं तर तेव्हा गुलाबजामचा वापर केला होता. जास्त गुलाबजामचा पण वापर केला नाही, कारण जास्त गोड केकही नको होता, कारण पाक ऑलरेडी खूप गोड असतो त्यामुळं. तर आता मी याला आयसिंग करून घेते. तर आता दुसरी लेअर करून घेऊया. दुसरी लेअरमध्ये पण असंच आधी मी ती कट करून घेतलेली लेअर टाकली, त्यानंतर गुलाबजामुचा पाक टाकला आणि पाक खरंच खूप घट्ट होता. म्हणजे जास्त गुलाबजामचा पाक शक्यतो असा एकतारी नसतो, पण हा गुलाबजामचा पाक ना खूप असा एकतारी झालेला होता. त्यामुळं मग तो फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर कडक केक थोडा हार्ड बनू शकतो. तर थोडंसं तुम्ही पाणी वगैरे ॲड करू शकता. म्हणजे जास्त घट्ट सिरप आपल्याला केकमध्ये ॲड करायचं नाही, त्यामुळे मी थोडंसं पाणी याच्यात ॲड केलं आहे. त्यानंतर परत वरून क्रीमनी आयसिंग करून घेऊ आपण. आणि मी गुलाबजाम केक हा पहिल्यांदाच बनवत होते, कारण सुरुवातीला तर असं प्लॅनिंग केलं होतं की पॅनॅपल केक बनवूयात, पण पॅनॅपल सिरप पण लवकर दुकानात अवेलेबल झालं नाही. म्हणजे जे मेन टायमाला केक बनवायचा असतो ना त्यावेळेस काही सामान लवकर मिळत नाही. आधी जर थोडी तयारी असली तर मग सामान भेटून जातं. त्यानंतर रसमलाई पण म्हणजे नव्हती, ते म्हटलं की 4 वाजता भेटेन आणि मला 6 वाजता केक द्यायचा होता. तर त्यामुळे म्हटलं केक सेट होणार नाही, त्यामुळे मग गुलाबजामच केक बनवला. आणि मी हा फर्स्ट टाइम बनवत होते, कारण मी भरपूर फ्लेवरचे केक वगैरे याच्या आधी खूप ट्राय केले होते, पण गुलाबजाम फ्लेवर हा ट्रेंडिंग केक आहे. म्हणजे आत्ताच 1 वर्षापासूनच हा गुलाबजामचा ट्रेंड निघला आहे. पहिला काही असं गुलाबजामचं म्हणजे केक वगैरे नव्हता. तर याच्यामध्ये पण मी असे गुलाबजामचे तुकडे वगैरे ॲड करते, जेणेकरून खायला खूप छान लागतात. आधीच्या लेअरमध्ये नव्हते केले, पण ह्या लेअरमध्ये करते. तर आता हा तिसरा पॉन्च टाकून घेतला आणि परत याला आयसिंग करून घेऊ. तर परत असा पाक टाकून, तर ह्या तिसऱ्या लेअरमध्ये ना भरपूर असा पाक ॲड करायचा, जेणेकरून केक खायला खूप असा रसरशीत लागतो आणि एक गुलाबजामचा फ्लेवर येतो. तर याच्यावर पण मी असा भरपूर सारा पाक टाकून घेतला. पण हा गुलाबजाम आणताना ना त्याच्यात जास्त म्हणजे पाक खूप घट्ट झालेला होता. गुलाबजामचा पाक एवढा घट्ट नसतो, त्यामुळे मला थोडंसं यात पाणी ॲड करावं लागलं.
तर जास्त एकतारी पाक असला ना की मग आपण फ्रीजमध्ये जेव्हा सेट करायला ठेवतो ना केक, त्यावेळेस मग तो केक थोडासा हार्ड लागतो. तर त्यामुळंच आपल्याला जे सिरप वगैरे ॲड करायचं असलं ना तर ते असं म्हणजे लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. जास्त घट्ट झालेला पाक किंवा जास्त रसमलाई पण रसमलाई तर एवढी घट्ट नसतीच, पण पाकाचंच ह्यावेळेस घट्ट होतं तो जास्त. त्यानंतर मग मी केकला अशी मस्त अशी आयसिंग करून घेतली क्रीम लावून. तर मी आयसिंग अशी स्पॅच्युलानीच करते आणि एक माझ्याकडे कार्ड आहे तर त्याने मी त्याला म्हणजे पूर्ण छान असा आकार देऊन घेते गोल. तर मी इथंच केकची अशी आयसिंग करून घेतली. तर आता मी केकची आयसिंग करताना जास्त काही वापर करत नाही स्क्रॅपर वगैरे, एकदम नॉर्मल आपला स्पॅच्युलाने वगैरेच आयसिंग करून घेते. आणि अशी म्हणजे अशी परफेक्ट आयसिंग माझी बनवून झाली होती. असा गोल वगैरे केक म्हणजे छान झालं होतं, तरी आयसिंग वगैरे छान झाली होती त्याची. तर आता मी याला थोडीशी डिझायनिंग करून घेत होते. तर त्या ताईंनी मला तसं काही सांगितलं नव्हतं की असं असं बनवा, तसं माझ्या मनानेच मला डिझायनिंग करायची होती. त्यामुळं मग मी माझ्या मनानेच केली. आणि रसमलाई किंवा गुलाबजाम केकला एवढी अशी जास्त डिझायनिंग पण नसते, पण जी असते ती थोडीच असते. त्यामुळं मग म्हटलं की मी माझ्या मनानेच डिझायनिंग करते. तर मी याला असं वरती डिझायनिंग काढून घेत होते. माझ्याकडे एक नोझल आहे, तर त्यानेच मी असं वरती थोडंसं छोटे छोटे फ्लावरसारखं डिझायनिंग करून घेतलं. त्यानंतर मग मी आता याला खाली डिझायनिंग करत होते. तर त्याच नोझलनी मी जास्त पण नोझलचा वापर नाही केला, ते एकाच नोझलनी याला खाली पण अशी छानपैकी डिझायनिंग करून घेतली. आणि बस गुलाबजामुचं डेकोरेशन करायचं होतं. थोडेसे गुलाबाचे फुलं, पिस्ता वगैरे असला तर अजून छान लुक येतो केकला. पण एवढं काही अवेलेबल नव्हतं. त्या ताईंच्या घरी गेल्याच्या नंतर बाकी राहिलेले डेकोरेशन करणार होते मी. आणि हे बघू शकता तर फायनल डेकोरेशन. आणि थोडेसे जे माझ्याकडं मनी वगैरे होते ना त्याचाच मी वापर करून केक बनवला होता. आणि तो खरंच खूप सुंदर दिसत होता दिसायला. तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप घरच्या घरीच बेस बनवला होता, कारण मला अर्जंटमध्ये सामान पण भेटलं नव्हतं. आणि त्या ताईंचा खूप फोर्स होता की ताई तुम्ही केक बनवून द्या म्हणून, कारण होममेड केकची टेस्ट वेगळीच असते. त्यामुळं मी बनवला होता. आणि तुम्हाला जर हा केक आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण घरच्या घरी असा केक बनवू शकता. फक्त बीटर वगैरे जे सामान जर असलं तर इझी बनवता येतो. तर घरच्या घरी बेस म्हणजे पूर्ण घरच्या घरीच केला. फक्त क्रीम विकत होती आणि कमी साहित्याचा वापर करून हा मी केक इथं बनवला होता. तर चॅनलवर जर नवे असले तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा आणि भरपूर सारं प्रेम द्या. माझा केक बनवून होता. आणि इथं आमच्याच इथं मराठी ताई राहतात, त्यांच्याच मुलाचा 1 वर्षाचा बड्डे होता. आणि त्या ताईंचा खूप फोर्स होता की ताई केक बनवा. तर मी केक फायनली बनवला होता. तर आता त्याच्या बड्डेला जायचं होतं, तर म्हटलं चला आता आपण ना काहीतरी त्याला गिफ्ट घेऊया. त्यामुळे मग आम्ही इथं शॉपमध्ये आलो होतो. तर तो 1 वर्षाचाच होता. तर त्यामुळे मग त्याला मस्त अशी गाडी वगैरे घेतली. आणि तिथं गेल्याच्या नंतर ना श्रीषा मॅडम अशी मस्ती करत होती. तर तिला असे दादा दीदी भेटले ना खेळायला, खूप सारा आनंद होतो. त्यानंतर इथंच बड्डेची वगैरे तयारी चालूच होती. तर मस्त असा ताईंना त्यांना पण सगळ्यांना केक खूप आवडला होता. तर इथं मस्त असा बड्डे बॉय ओवाळून पण देत होता, कारण काही काही मुलं फर्स्ट बड्डेला खूप रडरड करतात, पण तो खूप छानपैकी बसला होता तरी. आणि श्रीषाचा त्या गाण्यावर डान्स चालला होता, कारण ते बदक ना तसा डान्स करत होतं, तिला देखील तसाच करायचा होता. तर असा होता आजचा आमचा दिवस. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर मग सगळ्यांनी असा बड्डे सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि मग आम्ही सगळ्यांनी नंतर जेवण वगैरे केलं. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.